नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आज आपण थोडासा वेगळा टॉपिक कंटिन्यू करतोय। टॉपिकचं नाव आहे आपल्या द हिंदू व्होकॅब्युलरी, बरोबर। म्हणजेच काय, जे द हिंदू न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये जे काही व्होकॅब्युलरी येते, बरोबर, ती व्होकॅब्युलरी आपण डिस्कस करणार आहे। म्हणजे आपला एक शब्दसाठा जो आहे तो काय होईल, एक मोठा होईल। आलं लक्षात। असा जो शब्दसाठा तुम्हाला कुठं काम येईल, एक तर इंग्लिश स्पीकिंगमध्ये काम येईल, इंग्लिश रीडिंगमध्ये काम येईल, बरोबर। आणि एक्झाम आहेत बऱ्याच साऱ्या, जसं की MPSC आहे, UPSC आहे किंवा मग सरळ सेवा आहे, तिथं सुद्धा तुम्हाला ती जी व्होकॅब्युलरी आहे तर ते तिथं तुम्हाला नक्की कामी येईल। आलं लक्षात। म्हणजेच काय, आता आपण सुरू करतोय आपला टॉपिक। तर बघा, आता जो पहिला शब्द आहे तो आहे डिफाल्केशन। का आहे डिफाल्केशन? तर हा एक नाऊन आहे। का आहे? नाऊन आहे। नाऊन आपण बघितलेलाच आहे, बरोबर, ते पण आपली सिरीज चालूच आहे युट्यूबला। तर डिफाल्केशन हा एक नाऊन आहे, तर याचा अर्थ काय होतो? डिडक्शन। काय होतो? डिडक्शन। आलं लक्षात। म्हणजेच काय, एखादी गोष्ट कमी होणे, बरोबर। तर त्याचे काही सिनोनिम्स आहेत बघा। सिनोनिम्स काय आहे? डिझास्टर आहे, फेलियर आहे। सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द। आणि अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द, बरोबर। तर अँटोनिम्स काय आहे? अकम्प्लिशमेंट आणि अचिव्हमेंट। अकम्प्लिशमेंट आणि अचिव्हमेंट, बरोबर। एक्झाम्पल बघा, रवी मेड डिफाल्केशन इन फंड्स। रवी मेड डिफाल्केशन इन फंड्स म्हणजेच काय, रवीने काय केलेलं आहे, जो फंड आहे त्याच्यामध्ये कशी कमी केलेली आहे, डिडक्शन केलेलं आहे। आलं लक्षात। असा काय त्या सेंटेन्सचा अर्थ होईल। आता बघा दुसरा शब्द आहे कॅन्डर। काय आहे? कॅन्डर। कॅन्डर पण सुद्धा काय आहे? नाऊन आहे। तर कॅन्डरचा अर्थ काय होतो? निष्कपटता। आपण त्याला म्हणतो निस्वार्थी भाव। आलं लक्षात। जसं की फ्रँकनेस हा एक शब्दाचा इंग्लिशचा शब्द आहे। सिनोनिम्स काय होईल? डायरेक्टनेस किंवा मग फेअरनेस। डायरेक्टनेस किंवा फेअरनेस। अँटोनिम्स डिसहॉनेस्टी किंवा मग अनफेअरनेस। डिसहॉनेस्टी किंवा मग अनफेअरनेस। एक्झाम्पल काय होईल? शी हॅज डन हर टास्क विथ कम्प्लीट कॅन्डर। शी हॅज डन हर टास्क विथ कम्प्लीट कॅन्डर म्हणजेच काय, तिनं जे तिचं काम केलेलं आहे ते कसं केलेलं आहे? निस्वार्थ भावनेने केलेलं आहे। निष्कपटतेनं तिनं तिचं काम जे आहे ते केलेलं आहे। असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल। आता बघा नेक्स्ट आहे सेसेशन। काय आहे? सेसेशन हा पण सुद्धा काय, एक नाऊन आहे। सेसेशन म्हणजे काय? बंद करणे एखादी गोष्ट, आणि ते कसं? तात्पुरत्या वेळेसाठी। आलं लक्षात। जसं की बघा, अबेयन्स हा एक सुद्धा त्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये। सिनोनिम्स काय होईल? ब्रीदर किंवा मग डिसकंटिन्युअन्स, बरोबर। ब्रीदर किंवा मग डिसकंटिन्युअन्स। आणि अँटोनिम्स म्हणजेच काय? अँटोनिम्स म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द। आणि अँटोनिम्स काय काय होईल? ऍक्टिव्हिटी किंवा मग कंटिन्युटी। हे काय झाले? त्याचे विरुद्धार्थी शब्द। सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द। आलं लक्षात। एक्झाम्पल काय होईल? सिन्स द बॅड वेदर हॅज कॉज अ टेम्पररी बिल्डिंग सेशन, द ऑफिस बिल्डिंग विल नॉट बी कम्प्लिटेड ऑन टाइम, बरोबर। म्हणजेच काय, सेंटेन्सचा अर्थ काय होईल की बाबा जे वातावरण आहे, बरोबर, ते वातावरण थोडंसं खराब वातावरण झालेलं आहे, त्या कारणामुळे जे बिल्डिंग बनवणं चालू आहे, बरोबर, तर तिचं जे काम जे आहे ते बंद पडलेलं आहे, बरोबर। त्याच्यामुळे जे बिल्डिंग जे आहे ते पूर्ण कम्प्लीट होणार नाही वेळेवर, बरोबर। असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल। आलं लक्षात। आता बघा नेक्स्ट आहे डेवियस। डेवियसचा अर्थ, डेवियस काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे। डेवियस काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर। तर डेवियसचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? कपटी किंवा मग भ्रष्ट, बरोबर। कपटी किंवा मग भ्रष्ट। इंग्लिशमध्ये डिसीटफुल त्याचा अर्थ होतो। आलं लक्षात। आता त्याचे सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द। समानार्थी शब्द काय आहेत? डुप्लिसिटस आहे आणि इन्सिडियस आहे, बरोबर। डुप्लिसिटस किंवा मग इन्सिडियस, बरोबर। हे काय झाले? समानार्थी शब्द। आणि अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द। तर अँटोनिम्स काय होईल? हॉनेस्ट आहे आणि फोर्थ राईट आहे। हॉनेस्ट आणि फोर्थ राईट। एक्झाम्पल बघा, ही प्लेज अ डेवियस कॅरेक्टर। ही प्लेज अ डेवियस कॅरेक्टर म्हणजेच काय? त्याने कसं बिहेव केलं? कपटी आणि भ्रष्ट असल्यासारखं त्यानं प्ले केलं, म्हणजे त्याचा रोल त्याने तसा प्ले केला। आलं लक्षात। असा काय त्याचा अर्थ येईल सेंटेन्सचा। आता बघा नेक्स्ट आहे डिस्परेट। काय आहे? डिस्परेट। डेस्परेट आहे का? नाही, ते काय आहे? डिस्परेट आहे। डिस्परेट काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच काय? वेगळा, बरोबर। डिस्परेटचा अर्थ काय होतो? भिन्न म्हणतो पण त्याला, भिन्न आहे, वेगळा आहे असा। इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काय? कॉन्ट्रास्टिंग, बरोबर। काय? कॉन्ट्रास्टिंग म्हणजे सुद्धा काय होतो? वेगळा, भिन्न। आलं लक्षात। सिनोनिम्स त्याचे समानार्थी शब्द काय होईल? डिस्कॉर्डंट किंवा मग डायव्हर्स। डिस्कॉर्डंट किंवा मग डायव्हर्स हे काय झाले? समानार्थी शब्द म्हणजेच काय? सिनोनिम्स। आणि अँटोनिम्स काय होईल?
अग्रीइंग आणि अलाइक, अग्रीइंग किंवा मग अलाइक, बरोबर. हे काय झाले त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, अनामिका मेड डिस्परेट आर्ग्युमेंट. अनामिका मेड डिस्परेट आर्ग्युमेंट. जे अनामिका आहे तिने कशी आर्ग्युमेंट केलेली आहे, एकदम वेगळी भिन्न आर्ग्युमेंट तिने केलेली आहे. आलं लक्षात. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्ट्रॉट. काय आहे डिस्ट्रॉट. आता डिस्ट्रॉटचा अर्थ काय होतो, व्याकुळ, व्यथित असणे, व्याकुळ असणे, बरोबर, व्यथित असणे, बरोबर. आता त्याचा जसं की इंग्लिशमध्ये होईल व्हेरी अपसेट, म्हणजे खूपच त्याला म्हणतो आपण खूपच टेन्शनमध्ये, बरोबर. व्यथित म्हणजे हारल्यासारखं त्याला फील होणे, असा त्याचा अर्थ होतो डिस्ट्रॉट. आलं लक्षात. सिनोनिम्स बघा, म्हणजेच काय समानार्थी शब्द, जसं की ॲगिटेटेड किंवा मग ॲनेक्सियस, बरोबर. आणि अँटोनिम्स काय होईल, बॅलेन्स आणि काम, बॅलेन्स्ड आणि काम. एक्झाम्पल बघा, शी बस्ट इनटू लिटल पील ऑफ लाफ्टर. शी बस्ट इनटू लिटल पील ऑफ लाफ्टर ॲज शी लुक्ड इनटू हिज डिस्ट्रॉट फेस. म्हणजे काय, तिच्या चेहरा थोडासा हसू आलं जेव्हा तिने त्याचा असा एकदम व्याकुळ चेहरा बघितल्यानंतर. आलं लक्षात. असा काय त्या सेंटेन्सचा अर्थ होईल, बरोबर. आता बघा नेक्स्ट आहे एक्स्ट्रिकेट. का आहे एक्स्ट्रिकेट, तर हा काय वर्ब आहे. एक्स्ट्रिकेटचा अर्थ होतो अलग करणे, बाहेर काढणे, बरोबर. जसं की गेट आउट ऑफ सिच्युएशन, गेट आउट ऑफ अ सिच्युएशन, एक्स्ट्रिकेट म्हणजे काय अलग करणे, बाहेर काढणे, बरोबर. सिनोनिम्स काय होईल, डिटॅच किंवा मग एक्स्ट्रॅक्ट. आणि अँटोनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द, तर ते काय होईल अटॅच किंवा मग कनेक्ट. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय होईल, अमय वॉज ट्राइंग टू एक्स्ट्रिकेट हिमसेल्फ फ्रॉम ऑफिशियल ड्युटीज. अमय वॉज ट्राइंग टू एक्स्ट्रिकेट, बरोबर, हिमसेल्फ फ्रॉम ऑफिशियल ड्युटीज. म्हणजे अमय काय करत होता, प्रयत्न करत होता, कशासाठी, अमय वॉज ट्राइंग टू एक्स्ट्रिकेट हिमसेल्फ फ्रॉम ऑफिशियल ड्युटीज. म्हणजे त्याची जी ड्युटी आहे ते त्या ड्युटी पासून तो स्वतःला प्रयत्न करत होता, त्याच्यापासून एक्स्ट्रिकेट म्हणजे बाहेर काढण्यासाठी स्वतःला. आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे रिग. रिगचा अर्थ होतो वस्त्र घालणे, ड्रेसअप, बरोबर. ड्रेस म्हणतो पण त्याला, किंवा मग एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे, बरोबर. सिनोनिम्स काय होईल, इक्विप किंवा मग फर्निश. आणि अँटोनिम्स होईल डिसरोब किंवा मग अनकवर. एक्झाम्पल बघा, द चिल्ड्रन रिटर्न फ्रॉम बॉक्स हिल, बरोबर, बॉक्स हिल अँड आर रिग्ड आउट फॉर चर्च, बरोबर. म्हणजेच काय, जे चिल्ड्रन आहे ते वापस आले बॉक्स हिल नावाची टेकडी आहे, तिथून ते खेळून समजा वापस आले असतील, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केली, तयारी केली, कशासाठी, चर्चला जाण्यासाठी. म्हणजे त्यांनी चांगले कपडे घातले असतील चर्चला जाण्यासाठी. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे एंटँगल. एंटँगल काय आहे, एक वर्ब आहे. एंटँगल काय आहे, वर्ब आहे. आणि एंटँगलचा अर्थ काय होतो, अडकणे किंवा मग गुंतणे, अडकणे किंवा मग गुंतणे. त्याला आपण इन्व्हॉल्व सुद्धा म्हणतो, बरोबर. सिनोनिम्स काय होईल, कन्फ्यूज किंवा मग कॉम्प्लिकेट, कन्फ्यूज किंवा मग कॉम्प्लिकेट. आणि अँटोनिम्स काय होईल, क्लॅरिफाय, एक्सक्लूड. अँटोनिम्स काय होईल, क्लॅरिफाय किंवा मग एक्सक्लूड. एक्झाम्पल बघा, डोंट एंटँगल दोज पीपल इन युअर प्रोजेक्ट ॲज दे आर नॉट ट्रस्टवर्दी, बरोबर. म्हणजेच काय म्हणते सेंटेन्सचा अर्थ काय होईल, किंवा त्या लोकांना तुम्ही कधीच तुमच्या प्रोजेक्टवर तुमच्यासोबत काम करू नका, म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही काम करू नका जे ट्रस्टवर्दी नाहीत, जे विश्वासू नाही आहेत. आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात. नेक्स्ट आहे प्रीमेडिटेटेड. प्रीमेडिटेटेड, बरोबर. हा काय झाला, एक ऍडजेक्टिव्ह झाला. आणि याचा अर्थ काय होतो, पूर्वनिर्धारित. मराठीमध्ये आपण त्याला प्लॅन सुद्धा म्हणतो, बरोबर. एखादी गोष्ट प्लॅन करणे अगोदरच, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, प्रीमेडिटेटेड, बरोबर, प्रीमेडिटेटेड. आलं लक्षात. सिनोनिम्स काय होईल, कॅल्क्युलेटेड, डेलिबरेट. अँटोनिम्स काय होईल, ऍक्सिडेंटल किंवा मग कॅज्युअल, ऍक्सिडेंटल किंवा मग कॅज्युअल. आलं लक्षात. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल सेंटेन्स, द ज्युरी concluded that the act was premeditated murder, not a spontaneous crime, बरोबर. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, ज्युरी म्हणजे काय, जे लॉ फॉर्म आहे, बरोबर, जे लॉ आहे, जे म्हणजे कोर्ट आहे, त्यांना काय कन्क्लुजन काढलेलं आहे, म्हणजे लॉयरनं म्हणता येईल तिथल्या किंवा जजनं, तर त्यांना काय म्हटलेलं आहे की जे हा जो मर्डर आहे तो मर्डर कसा आहे, पूर्वनिर्धारित म्हणजे प्लॅन मर्डर आहे, बरोबर. नॉट अ स्पॉन्टेनियस क्राईम म्हणजेच काय अचानक झालेला आहे का नाही, त्याचा प्लॅन आहे. आलं लक्षात. तर असा काय त्याचा सेंटेन्सचा अर्थ होईल. तर आता 10 व्होकॅब्युलरी आपल्या झालेले आहेत, बरोबर. काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, बरोबर.
तुम्हाला असं वाटत असेल की हा टॉपिक मी शिकवायला पाहिजे, तर तो टॉपिकचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, लक्षामध्ये. आणि हे डेली जे आपले 10 वर्ड्स आहेत ते तुम्ही पाठ करत चला, जेणेकरून येणारे जे तुमची इंग्लिश तुमची जी इम्प्रूव्हमेंट आहे ते चांगली होईल. आणि येणारे जे एक्झाम आहेत जसे की MPSC UPSC असेल, सरळ सेवा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा काय होईल, खूप सारे हेल्प होईल. बरोबर. असंच आजचा आपला टॉपिक इथं संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.